जे विद्यार्थी नियमित वर्गामध्ये जाणार नाहीत त्यांना 12वी बोर्डाच्या परीक्षेत बसण्याची परवानगी मिळणार नाही, असा इशारा डमी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना CBSEने दिलाय। एका अधिकाऱ्याने सांगितलं की डमी शाळांमध्ये प्रवेश घेतल्याच्या दुष्परिणामांची जबाबदारी स्वतः विद्यार्थी व त्यांच्या पालकांची असेल। CBSE डमी शाळेत विरोधात सुरू झालेल्या कारवाईच्या अंतर्गत अशा बोर्डांना बोर्ड परीक्षेला बसवण्यापासून रोखण्यासाठी परीक्षा उपनियमामध्ये बदल करण्यावर विचार करत आहे। त्यांना NIOSची परीक्षा द्यावी लागेल। बोर्डाचा एक वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की एखादा विद्यार्थी शाळेतून गायब असल्याचं आढळलं किंवा बोर्डाकडून करण्यात आलेल्या अचानक निरीक्षणामध्ये अनुपस्थितीमध्ये असल्यास अशा विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा देण्याची परवानगी देण्यात येणार नाही। नियमितरित्या वर्गात जाण्याचे दुष्परिणाम भोगण्यास संबंधित विद्यार्थ्यांचे पालक जबाबदार असतील। अलीकडेच बोर्डाच्या बैठकीमध्ये हा मुद्दा उपस्थित झालाय। हा निर्णय 2025-26च्या शैक्षणिक वर्षात लागू करावा अशी शिफारस करण्यात आली आहे।